आज नागपंचमी श्रावण सोमवार, त्यानिमित्त नागोबाची ही कविता. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र सोपानदेव चौधरी हे तान्हे असताना बहिणाबाई त्यांना टोपल्यात ठेवायच्या आणि मोलमजुरी करण्यासाठी, ऊस तोडणी करण्यासाठी दुसऱ्याच्या शेतावर राबायच्या. एक दिवस बहिणाबाई चौधरी अशाच प्रकारे हाऱ्यात म्हणजे टोपल्यात सोपानदेवांना घेऊन शेतावर गेल्या. तिथे एक झाड पाहून, सावली पाहून त्यांनी ते टोपलं खाली ठेवलं आणि रोजच्यासारख्याच त्या शेतामध्ये राबायला लागल्या. काही वेळातच त्यांना झाडाच्या दिशेने खूप मोठे मोठे हाकारे ऐकू यायला लागले. त्या घाबरल्या आणि झाडाच्या दिशेने पळत सुटल्या. तेव्हा त्यांनी जे दृश्य पाहिलं ते फार भयंकर होतं. त्यांचं तान्हं बाळ टोपलीत जागं झालं होतं आणि बालसुलभ हालचाली करत होतं, हातपाय हलवत होतं आणि ते हलणारे हातपाय पाहत एक खूप मोठा नाग फणा काढून टोपलीजवळ स्तब्ध होता. बहिणाबाई अतिशय घाबरल्या. ह्या प्रसंगाचं वर्णन करताना बहिणाबाई म्हणतात, हात जोडते नागोबा माझं वाचव तान्हं, नको देऊ डंख, नको देऊ डंख, तुले शंकराची आन. आता वाजव वाजव बाल किसना तुझा पावा, आता वाजव वाजव बाल किसना तुझा पावा, सांग सांग नागोबाले माझा आई करे धावा. तेवढ्यात नाल्याकडे ढोरक्याचा पावा वाजे, तेवढ्यात नाल्याकडे ढोरक्याचा पावा वाजे, त्याच्या सुराच्या रोखाने नाग गेला वजे वजे. तव्हा आली आंब्याखाली उचललं तान्हुल्याले, फुकीसनी दोन्ही कान मुके कितीक घेतले. देव माझा रे नागोबा नाही तान्ह्याले चावला, सोता होईसनी तान्हा माझ्या कान्ह्याशी खेळला. भेटशील तव्हा व्हतील रे भेटी गाठी, येत्या नागपंचमीले आणि दुधाची मी वाटी.